आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच. आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शहांचा जोड्याचा भार वाहणारे गाढव. पण कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलेत, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे. खड्ड्यात घाला तुमच्या सौन्या, पण त्यांना पहिले मदत द्या. मी कालही बोललोय, आधीही बोललोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत ही केलीच पाहिजे. ज्याप्रमाणे आपलं सरकार होतं तेव्हा मी कोणीही न मागता, कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. काय निकष होते तेव्हा, पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं. आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला, त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती. तशी तुम्ही कर्जमुक्ती करा. अजून यांची 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते, अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत, लाभ कधी मिळणार. न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते, करतायत. उपोषण चालू ठेवलं होतं, पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही. मग पेटले सगळे, काय त्याला आता जेनजी जसं नेपाळमध्ये पेटले, लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी बाबांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आग टाकून दिलं. जा, 1 वर्षाचा बाहेरच पडणार नाही. हा जनसुरक्षा कायदा, हम करे सो कायदा, तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे. तोच तोडून मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.